Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आपण युनिट नंबर 3 कंट्रोल स्ट्रक्चर जो चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण डिसिजन मेकिंग हे पॉईंट्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर केले होते. तर डिसिजन मेकिंगचे टाईप्स होते इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट, त्यानंतर इफ एल्स इफ लॅडर, त्यानंतर स्विच स्टेटमेंट. तर आपण हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये इफ स्टेटमेंटचे आपण पॉईंट्स डिस्कस केले होते आणि त्याच्यावरचे प्रोग्रामसुद्धा बघितले होते. पण आजच्या लेक्चरला आपल्याला स्विच स्टेटमेंट हा पॉईंट कंप्लीट करायचा आहे. तर स्विच म्हणजे काय आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. स्विच त्याचा सिंटॅक्स कसा असतो, त्यानंतर स्विच स्टेटमेंटचे वेगवेगळे रूल्स असतात, ते रूल्स बघा माहीत असले पाहिजेत. त्यानंतर स्विच स्टेटमेंट कशा पद्धतीनं वर्क होतो त्याचा एक फ्लोचार्ट आहे आणि मी एक तुम्हाला सॅम्पल 2 एक्झाम्पलसुद्धा दाखवणार आहे की स्विच स्टेटमेंट यूज करून प्रोग्राम कशा पद्धतीनं लिहायचे असतात किंवा स्विच स्टेटमेंट कशासाठी यूज करायचा असतो. तर बाळांनो, आजचं लेक्चर आपण इथं स्टार्ट करूया. स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट आपण कधी यूज करतो, व्हेन यू वॉन्ट टू सॉल्व अ मल्टिपल ऑप्शन्स टाईप प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल मेनू लाईक अ प्रोग्राम वेअर वन व्हॅल्यू इज असोसिएटेड विथ ईच ऑप्शन अँड यू नीड टू चूज ओनली वन ॲट अ टाईम, देन स्विच स्टेटमेंट इज युज्ड. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, स्विच स्टेटमेंट कधी यूज करायचं आहे की जेव्हा तुमच्याकडं एक 4 पर्याय असतील आणि त्या 4 पर्यायांमधील तुम्हाला एक पर्याय जो सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही स्विच स्टेटमेंट यूज करू शकता. मग स्विच स्टेटमेंट इज अ कंट्रोल स्टेटमेंट दॅट अलाउज यूज टू चूज ओनली वन चॉईस अमंग दी मल्टिपल चॉईसेस. म्हणजे जास्त चॉईसमधून एक चॉईस आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर आपण स्विच स्टेटमेंट यूज करू शकतो. इट एक्झिक्यूट्स दी ब्लॉक ऑफ दी कोड विच मॅचेस दी केस व्हॅल्यू. म्हणजेच आपण स्विच त्याचं सिंटॅक्स आहे बघा, तुम्हाला जनरल सिंटॅक्स दिसतोय समोर. तर सिंटॅक्समध्ये स्विच हा कीवर्ड आहे आणि बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की 32 कीवर्ड्स हे रिझर्व आहेत. त्यामधीलच एक स्विच कीवर्ड आहे आणि तो स्विच कीवर्डचं मिनिंग कंपायलरमध्ये बाय डिफॉल्ट सेव्ह आहे. तर या स्विच कीवर्ड तुम्ही ॲज अ व्हेरिएबल म्हणून वापरू शकत नाही, पण तुम्हाला जेव्हा स्विच स्टेटमेंट यूज करायचं आहे तेव्हा स्विच कीवर्ड यूज करू शकता. आणि त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे त्याच्यामध्ये बघा स्विच आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये एक व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॅल्यू म्हणजेच काय, तिथं एक इंटिग्रल व्हॅल्यू द्यायची असते आणि ती व्हॅल्यू तुमच्या कोणत्या केसला मॅच होते, कोणत्या आता त्या ओपन कर्ली ब्रेस आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये बघा तुम्हाला दिसत आहे की केस व्हॅल्यू 1 आणि केस व्हॅल्यू 1चे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते, आणि त्याच्यानंतर ब्रेक केला. परत केस व्हॅल्यू 2 त्याचे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार, त्यानंतर ब्रेक केला. असे आपण मल्टिपल केसेस अप टू केस एनपर्यंत लिहू शकतो. म्हणजे केस एनचे स्टेटमेंट ब्लॉक आणि तो ब्रेक करायचा. आणि त्यानंतर कंपल्सरी डिफॉल्ट कीवर्ड यूज करायचा आहे. डिफॉल्टसुद्धा हा 32 कीवर्डमधलाच आहे, त्याचं मिनिंगसुद्धा बाय डिफॉल्ट सेव्ह आहे. आणि डिफॉल्ट कीवर्ड झाल्यानंतर त्याचे स्टेटमेंट्स तुम्हाला लिहायचे असतील तर लिहू शकता आणि तिथून तुम्ही ब्रेक करू शकता. आणि जिथं मी क्लोज केलेलं आहे बघा कर्ली ब्रेस यूज करून, तिथं तुमचा स्विचचा कोड स्टॉप झालेला आहे. म्हणजे त्या ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये जो यूज केलेला आहे तो स्विचचा कोड आहे. आणि त्यानंतर तुमचे जे रेग्युलर सीममधील तुम्हाला जर वेगवेगळे स्टेटमेंट्स ॲड करायचे असतील तर करू शकता, अदरवाईज नाही केला तरी चालेल. म्हणजेच स्विच स्टेटमेंटमध्ये बघा जी व्हॅल्यू आहे ती कोणती व्हॅल्यू आहे, स्विच या कीवर्डच्या ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू असते ती इंटिग्रल व्हॅल्यू असते. आणि ती व्हॅल्यू कोणत्या खालील केसेस आहेत बघा, केस आहे केस 1 केस 2, तर कोणत्या केसला व्हॅल्यू मॅच होते तिथून तो डायरेक्ट कंपायलर त्या व्हॅल्यूला जम्प होतो आणि तिथून तेवढाच कोड तो काय होतो एक्झिक्यूट करतो. समजा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी केस व्हॅल्यू किती दिले 2 दिले आता, आणि आपली केस व्हॅल्यू आहे आता 2, पण मग 1 आहे का, पहिल्या केसकडे जाणार 1 आहे का नाही, मग 2 आहे का आहे. तर 2ची जी काही बॉडी आहे म्हणजे स्टेटमेंट्स आहेत त्या ब्लॉकचे तेवढेच एक्झिक्यूट होणार. त्यानंतर तो बाहेर डायरेक्ट त्या स्विचच्या क्लोज झाल्यानंतर तो बाहेर पडणार आहे. समजा त्यातली व्हॅल्यू आणि आपल्या केस व्हॅल्यू म्हणजे स्विचमधील जी व्हॅल्यू आहे आणि केसमधील जी व्हॅल्यू आहे ती जर मॅच नाही झाली तर तो डायरेक्ट डिफॉल्ट केसला जम्प होणार आहे. तर तो जो डिफॉल्ट ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होणार आहे कधी, जेव्हा तुमची स्विचमधील जी इंटिग्रल व्हॅल्यू आहे आणि केस व्हॅल्यू आहे ती जर मॅच झाली नाही तर, आणि मॅच झाली तर त्या केसेस एक्झिक्यूट होणार आहेत. तर अशा पद्धतीनं स्विच स्टेटमेंट लक्षात आलं असेल बाळांनो. कधी वापरायचं आहे, जेव्हा आपल्याकडं मल्टिपल चॉईस आहेत मेनू कार्डसारखे आणि त्यामधील तुम्हाला एक काय करायचं आहे ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल, जी व्हॅल्यू मॅच होते त्याला.
तर साठी आपल्याला स्विच स्टेटमेंट यूज करायचा आहे. जेणेकरून स्विच स्टेटमेंट जर आपण यूज केलं तर प्रोग्रॅमची जी साईज असते ती पण आपण कमी करू शकतो आणि प्लस आपल्याला युजरला मल्टिपल चॉईसेससुद्धा आपल्याला देता येतात. त्यानंतर हा जो स्विच स्टेटमेंटचा आपण जो सिंटॅक्स बघितला किंवा स्विच स्टेटमेंट जो आपण यूज करणार आहोत त्याचे वेगवेगळे रूल्स आहेत. रूल्स म्हणजेच काय, त्याचे वेगवेगळे नियम्स असतात. तो कशा पद्धतीनं स्विच स्टेटमेंट यूज करायचा. फर्स्ट आहे द स्विच स्टेटमेंट मस्ट बी अन इंटिग्रल टाईप. म्हणजे स्विचमध्ये बघा तुम्ही जी स्विच स्टेटमेंट जी आहे ना तर त्याची जी मस्ट बी इंटिग्रल व्हॅल्यू म्हणजेच काय, तुम्ही जी एक्सप्रेशनमध्ये जी व्हॅल्यू देता ती इंटिजर असली पाहिजे. तिथं तुम्ही कुठलेही पॉईंट वगैरे ते व्हॅल्यूज वापरून चालणार नाही. द केस लेबल मस्ट बी कॉन्स्टंट ऑर कॉन्स्टंट एक्सप्रेशन. तर तुम्ही जे केस लेबल आहे बघा, केस लेबल म्हणजेच काय, तुम्ही जे इथं केस लेबल म्हणजे तुमची केस व्हॅल्यू 1 केस व्हॅल्यू 2 हे जे आहेत त्याला म्हणायचं लेबल. तर ह्या ज्या काय असणार आहेत ते युनिक असणार आहेत, कॉन्स्टंट असणार आहेत, ते डुप्लिकेट कधीही नसणार. थर्ड आहे केस लेबल मस्ट बी युनिक. नो टू लेबल्स कॅन हॅव द सेम व्हॅल्यू. म्हणजे दोन्हीला सेम व्हॅल्यू देऊन सुद्धा चालणार नाही. केस लेबल मस्ट एंड विथ कोलन. म्हणजे तुम्हाला इथं बघा केस व्हॅल्यू 1 त्याच्यानंतर काय वापरलेलं आहे, कोलन. म्हणजे केस व्हॅल्यूचा एंड कशानं झालेला आहे, कोलनने. द ब्रेक स्टेटमेंट ट्रान्सफर्स दी कंट्रोल आउट ऑफ द स्विच स्टेटमेंट. म्हणजे जर स्विचमधील जर तुमची व्हॅल्यू आणि केस लेबल किंवा केस व्हॅल्यू जर मॅच झाली तर डायरेक्ट तिथं जंप होणार आहे. आणि त्यानंतर आपण ब्रेक वापरलेला आहे. ब्रेक म्हणजेच काय, तिथून तो डायरेक्ट स्विचच्या बाहेर पडणार आहे. समजा जर ब्रेक नाही वापरलं तर केस व्हॅल्यू 2 एक्झिक्यूट झाल्यानंतर जो नेक्स्ट व्हॅल्यू आहे केस व्हॅल्यू 3 असेल किंवा केस व्हॅल्यू 4 असेल त्या कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहतात. म्हणजे आपण ब्रेक का करायचं आहे, कारण युनिक ऑपरेशन रन करण्यासाठीच आपल्याला ब्रेक यूज करायचा आहे. ब्रेक म्हणजे नावाप्रमाणेच की तिथं तो काय करतो, ब्रेक करतो. तिथून तो कोड ब्रेक करतो आणि डायरेक्ट स्विचच्या बाहेर आणतो. तर पुढे आहेच तुम्हाला ब्रेक स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत नेक्स्ट लेक्चरला. द ब्रेक स्टेटमेंट इज अ ऑप्शनल सो 2 or more केस लेबल्स मे बिलॉंग दी सेम स्टेटमेंट. बरोबर. म्हणजे ब्रेक स्टेटमेंट हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला एकच चॉईस पाहिजे असेल तर तुम्ही ब्रेक स्टेटमेंट यूज करू शकता आणि तुम्हाला एक चॉईस सिलेक्ट केल्यानंतर ती चॉईस सोडून बाकीचे मल्टिपल चॉईसेससुद्धा तुम्हाला रन करायचे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्रेक कीवर्ड वापरला नाही तरी चालेल. कारण ब्रेक नाही म्हणला तर कंटिन्यू होणार आणि ब्रेक म्हणला तर तिथून बाहेर डायरेक्ट जंप स्विच केसच्या बाहेर होणार आहे. नेक्स्ट आहे द डिफॉल्ट लेबल इज ऑप्शनल इफ प्रेझेंट इट विल बी एक्झिक्युटेड व्हेन द एक्सप्रेशन डज नॉट फाइंड द मॅचिंग केस लेबल. म्हणजे डिफॉल्ट केस आहे बघा, डिफॉल्ट जर तुम्ही लिहिला म्हणजे समजा स्विचमधील जी एक्सप्रेशन व्हॅल्यू आहे आणि केस व्हॅल्यू आहे ती जर मॅच झाली तर केस व्हॅल्यू एक्झिक्यूट होणार. समजा केस व्हॅल्यू बरोबर ती मॅच नाही झाली तर तुम्हाला काहीतरी आउटपुट यायला पाहिजे ना, मेसेज यायला पाहिजे की डज नॉट मॅच म्हणून. तर तुम्ही तो डिफॉल्ट केस म्हणून तुम्ही ॲज एक्झिक्यूट करू शकता. तर डिफॉल्टमध्ये तुम्ही ती बॉडी लिहू शकता. अदरवाईज तुम्ही जर डिफॉल्ट लिहिला नाही तरी चालेल, पण तुम्हाला नेमकी केस व्हॅल्यू कोणती रन झाली किंवा डिफॉल्ट तरी आहे का नाही हे कळणार नाही. त्याच्यासाठी प्रोग्रॅमिंग अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपण डिफॉल्ट व्हॅल्यू ॲड करतो. समजा तुम्हाला नाही ॲड केला तरी चालेल. देअर कॅन बी ॲटलिस्ट 1 डिफॉल्ट लेबल. म्हणजे प्रोग्रॅम स्विचमध्ये एकच डिफॉल्ट लेबल असतो, एकापेक्षा जास्त डिफॉल्ट लेबल नसतात. कारण इथं बघा एकच डिफॉल्ट केस व्हॅल्यू जर मॅच झाल्या तर कोणती तरी एक होणार, नाही मॅच झाल्या तर डिफॉल्ट होणार, एक्झिक्यूट होणार. तर त्यामुळे एकच ऑप्शनलसाठी आपण डिफॉल्ट लेबल ॲड करायचा आहे. तर हे जे वेगवेगळे स्विच स्टेटमेंटचे जे रूल्स आहेत त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, कोडिंग. तर तुम्हाला बघा बाळांनो फ्लोचार्ट आहे. फ्लोचार्टमध्ये बघा बाळांनो स्विच कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच काय, तुम्ही स्विच कीवर्ड यूज करून काय लिहिला, एक्सप्रेशन लिहिला सिंटॅक्सप्रमाणे एक्सप्रेशन. म्हणजे बघा बाळांनो तर स्विच इथं आहे का, स्विचप्रमाणे लिहिला आणि त्या स्विच नंतर काय आहे, केस 1 आहे. म्हणजे स्विचची इंटिग्रल व्हॅल्यू आणि केस 1 म्हणजे लेबल 1ची व्हॅल्यू जर मॅच झाली तर केस 1चे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. आणि त्यानंतर आपण ब्रेक वापरले त्यामुळं ब्रेक वापरल्यामुळं ते डायरेक्ट त्या केस 1च्या डायरेक्ट बाहेर म्हणजे स्विचच्या बाहेर येणार. समजा स्विचची व्हॅल्यू 1 बरोबर मॅच झाली नाही तर 2, मग डायरेक्ट जंप कुठे होणार, 2. हा इथून एवढा कन्सिडर होत नाही, म्हणजे केस 1 कन्सिडर होणार नाही.
तर डायरेक्ट जंप कुठे होणार आहे, केस 2ला. मग केस 2 एक्झिक्यूट होणार, मग तिथून ब्रेक होऊन बाहेर पडणार. समजा डायरेक्ट केस एनकडेच मॅच झाला तर डायरेक्ट तिथून जंप तो कंपायलर केस एनकडे जाणार आहे. समजा जर तुम्ही आता इंटिग्रल व्हॅल्यू दिला आहे 2, मग डायरेक्ट केस 2कडे जंप होणार आणि 2 नंतर तुम्ही ब्रेक केला नाही आहे तर डायरेक्ट ऑटोमॅटिकली 3, 4, केस 3, 4, केस 5 किती जितके ॲड केल्या त्या कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहतात. पण तुम्हाला आउटपुट सिंगलच पाहिजे असेल, मल्टिपल चॉईसमधून एकच आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही तिथं ब्रेक वापरला पाहिजे. म्हणजे तो काय करतो, ब्रेक नावाप्रमाणेच आहे, तो तिथून काय करतो, ब्रेक करतो. म्हणजे तिथून ती लाईन कट करतो आणि डायरेक्ट जंप कुठे होतो, स्विचच्या बाहेर. आणि समजा कोणती स्विचमधील इंटिग्रल व्हॅल्यू मॅच नाही झाली तर डायरेक्ट जंप कुठे करणार आहे, डिफॉल्टला. आणि डिफॉल्टमध्ये गेल्यानंतर त्याचे काय असतील ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहेत आणि डायरेक्ट स्विचच्या बाहेर. अशा पद्धतीने हे फ्लोचार्ट आहे. तर सॅम्पल सी प्रोग्राम बघूया आपण स्विचचा. तर बघा आपण हेडर पहिले ॲड केलेत stdio.h आणि conio.h आणि मेनमध्ये मी काय केलो आहे, एका नंबर या व्हेरिएबलला आणि ते नम व्हेरिएबल नेम आहे नम आणि त्याचा डेटा टाईप आहे इंट, त्यालाही व्हॅल्यू मी असाईन केलेले आहे 8. आणि मी काय केलं आहे, स्विचमध्ये मी नम व्हेरिएबल पास केला आहे कारण नमची व्हॅल्यू काय आहे, इंटिजर आहे. मग आता स्विचमध्ये किती व्हॅल्यू गेली, 8, कारण नममध्ये काय स्टोअर केलं आहे, 8. म्हणजे स्विचमध्ये व्हॅल्यू किती गेली, 8. मग 8 आहे, मग 8 आहे म्हटल्यानंतर कुठल्या लेबलला जंप होणार, केस 8ला, कारण आपण व्हॅल्यू नमची असाईन केली आहे. नमला व्हॅल्यू किती आहे, 8 आहे, नम इक्वल टू 8. मग डायरेक्ट तिथे जंप होणार. मग आउटपुट काय येणार आहे, केस 8मध्ये काय लिहिले आहे आपण, प्रिंटएफ, त्याचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. प्रिंटएफमध्ये काय लिहिले, व्हॅल्यू इज 8. आउटपुट काय येणार, व्हॅल्यू इज 8 आणि तिथून काय होणार, ब्रेक होणार. आणि ब्रेक झाल्यानंतर डायरेक्ट बाहेर क्लोज करली प्रेस झाल्यानंतर होणार. मग क्लोज झाल्यानंतर आपण काय केलं आहे, गेट सेजलेलं आहे, म्हणजे इथं प्रोग्राम एंड झालेला आहे. म्हणजे आउटपुट काय येणार, फक्त व्हॅल्यू इज 8. समजा जर तिथं नमची व्हॅल्यू 4 असेल तर मॅच स्विचमध्ये जाणार, नमची व्हॅल्यू 4 आहे का आपल्याकडं, 7, 8 आणि 9 ह्या 3च केसेस आहेत. तर व्हॅल्यू मॅच झाली नाही आहे ना, तर डायरेक्ट मेसेज काय प्रिंट होणार, डिफॉल्टमधला. कारण डायरेक्ट जर मॅच नाही झाली तर कोणती होते केस, डिफॉल्ट केस. मग डिफॉल्टमध्ये काय लिहिलेलं आहे, आउट ऑफ रेंज. अशा पद्धतीने हे प्रोग्राम्स तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. तर अनादर बघा, इथं आपण ब्रेक यूज केले, तर इथं पण सेम कन्सिडर द प्रोग्राम विच डिफॉल्ट. आता डिफॉल्ट कसा बघा येतोय, इथं आहे बघा, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे. सेम हेडर फाईल्स ॲड केल्या आहेत. मेनमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे लँग्वेज आणि लँग्वेजला व्हॅल्यू असाईन केल्या 10. आणि स्विचमध्ये मी व्हेरिएबल पास केला आहे लँग्वेज आणि लँग्वेजची व्हॅल्यू काय आहे, इंटिजर आहे. कोणती व्हॅल्यू आहे, 10. त्यामुळे स्विचमध्ये व्हॅल्यू कन्सिडर कोणती होणार, 10. मग डायरेक्ट केस आपल्याकडं किती आहेत आता, केस 1, 2 आणि 3. 10 आहे का, नाही. म्हणजे व्हॅल्यू इंटिग्रल व्हॅल्यू जी आहे व्हेरिएबलची आणि स्विचची व्हॅल्यू मॅच झालेली नाही. त्यामुळं तो डायरेक्ट कुठे जाणार, डिफॉल्टकडे. केस 1 एक्झिक्यूट होणार नाही, केस 2 पण होणार नाही आणि केस 3 पण होणार नाही. त्यामुळे डायरेक्ट जंप कुठे होणार, डिफॉल्टला. आणि डिफॉल्टमध्ये मी काय प्रिंट केलं आहे, अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेज. मग तुम्हाला आउटपुट फक्त काय येणार आहे, अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेज. अशा पद्धतीनं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मी जी स्विच स्टेटमेंट शिकवलेलं आहे त्याचे हे प्रोग्रॅम्स आहेत. तर ते तुम्ही प्रोग्रॅम्स स्वतः करून बघायचे आहेत. आणि हे प्रोग्रॅम जर तुम्हाला का नाही समजले तर तुम्ही विचारू शकता. हे सिम्पल प्रोग्रॅम्स आहेत तर तुम्ही स्वतः करून बघायचे आहेत. ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तर तिने टर्बोसीवरती करून बघा. अदरवाईज ज्यांच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर नाही आहे तर मोबाईलवर सी कंपायलर किंवा टर्बोसी कंपायलर मोबाईल ॲप जे आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये प्रोग्राम्स रन करून बघू शकता. तर बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्विच स्टेटमेंट कंप्लीट केलेला आहे. तर आज आपण इथं थांबूया आणि याच्यावरती दिलेली तुम्ही असाइनमेंट सॉल्व करायची आहे आणि नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे लूपिंग तो बघणार आहोत. तर आजचे लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.